नमस्कार मंडळी, शिवास लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी चाललोय माझ्या मम्माच्या गावी पोलादपूरला। तर मम्माच्या गावी मी होळीसाठी चाललोय आणि ऍक्च्युली मी पण पहिल्यांदाच चाललोय मम्माच्या गावी। तर माझे काका काकी मामा मावशी आजी आजोबा सगळेच येणार आहेत। तर आम्ही पूर्ण एक बस बुक केली आहे आणि आम्ही तिकडे काय काय मजा करणार आहोत हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुमचे कमेंट्स करा। तर आता मी भेटतो बस मध्ये। तर मित्रांनो, आता ना मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे। आम्ही गावी चाललोय 15 ते 20 जण आणि बॅगा बघा तुम्ही किती। या बॅगा 40 ते 50 बॅगा तरी येत असतील। आता खूप वेळ वाट बघितल्यानंतर आमची बस आलेली आहे। आमची बस आता हार वगैरे आम्ही सगळं चढवतोय बसवर आणि आता आम्ही बॅगा बसवर चढवणार आहोत आणि काहीच वेळात आम्ही निघणार आहोत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। A few moments later. तर मित्रांनो, बस मध्ये आम्ही खूप मजा केली, मस्ती केली, नाचलो, तुम्ही पाहिलंच। आणि नाचता नाचता कधी पेन आलं, कधी 12 वाजले, आम्हाला काही कळलंच नाही। तर आता आम्ही पेन मध्ये एका हॉटेलमध्ये थांबलोय जेवायला। तर पेन कशासाठी प्रसिद्ध आहे हे मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा। तर आता आपण जेवूया, चला माझ्यासोबत। आता रात्र म्हणून मी काहीतरी हलकं फुलकं खाणार आहे। इकडे मी शेजवान राईस मागवलाय, तर आता मी तो टेस्ट करून बघणार आहे। मस्त राहायचं। तर आता मी पूर्ण राईस संपवतो आणि तुम्हाला भेटतो। जेवण करून आईस्क्रीम खाऊन सगळं झालेलं आहे आमचं। तर आता आम्ही बसमध्ये जाणार आहोत आणि तिकडे थोडा वेळ झोपणार आहोत आणि पहाटे 4च्या सुमारास आम्ही पोलादपूरला पोहोचणार आहोत। तर मी तुम्हाला भेटतो पोलादपूरला। तर मंडळी, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मम्माच्या गावी आणि ही आहे मम्माच्या गावची पोलादपूरची होळी। 4:30 वाजलेले आहेत पहाटेचे आणि आम्हाला थोडासा उशीर झालाय, पण जी होळी आहे ती आम्हाला अखेर भेटली। पडेल कुठं सांगता येत नाही.
हे जा लवकर, ते कधी पडेल समजत नाही. तर मंडळी आत्ताच आम्ही होळीच्या पाया पडून आलेलो आहोत, तुम्ही पाहिलंच. आता आम्ही बसमधून सामान काढून आमच्या घरात ठेवलंय. हे आहे आमचं गावचं पोलादपूरचं घर. तर आता प्रवास केल्यामुळे आम्ही थोडा वेळ आराम करणार आहोत. तर मी भेटतो तुम्हाला आराम केल्यानंतर. तर मंडळी आत्ता वाजले सकाळचे 11:15 आणि आम्ही सगळं चहा नाश्ता केलेला आहे. आता पाणी आलेलं म्हणून आम्ही इकडे पाणी भरले होतं आणि आता आम्ही इकडे रंगपंचमी खेळायची तयारी करत आहोत. आणि याला तर तुम्ही ओळखलाच असेल, हा आपल्या सकाळच्या ब्लॉग मध्ये होता. आणि जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तर मंडळी आता आज जेवणाची जोरदार तयारी चालू आहे. इकडे एका बाजूला पाणी भरत ठेवलेलं आहे कारण माणसं पण भरपूर आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो आजचं वातावरण कसं आहे. तर ही आहे आमची पहिली रूम. आता आम्ही आलेलो तिकडे एका छोट्याशा बागेत. टोमॅटो लागले 1, 2, 3, 4 खूप टोमॅटो लागले. पोजण्याच्या पलीकडचे केळ्याचं झाड आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही. तर इकडे ही टूर संपते. तर आता मी तुम्हाला भेटतो जेवण झाल्यानंतर. तर मंडळी आता आम्ही पिशव्या भरत आहोत. ज्या पिशव्या आम्ही आधी भरलेल्या त्या पिशव्यांनी आम्ही होळी खेळलेलो आहोत. तर आता मी सगळ्यांना थोडा थोडा रंग लावतोय. तर मंडळी आता आम्ही त्याच जागेवर जाणार आहोत जिथे काल होळी पेटलेली. अंधार असल्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, त्याच्या मागे एक देऊळ होत. तर त्या देवळात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडीला एक पालखी असते. तर त्या पालखीत गावातली सगळी मंडळी एकत्र येतात आणि देवांच्या पाया पडतात. तर आता मीही त्याच पालखीला जात आहे. तर चला माझ्यासोबत. Gracias.
हे माझ्या बाप्पा देवांचा देव महादेवांचा आज उत्साह केली गेल्या वर्षी अडचण मुलं धावली होती म्हणून तुझ्या पुढे त्यांनी विनंती केली होती की बाप्पा या पोराला चांगलं देवान त्यांनी मार्ग केले आणि तो माती झाली म्हणून बाप्पा त्यांनी बोलल्याप्रमाणे तुझ्या दोन्ही भावाच्या पुढ्यामध्ये 5 किलो पेढे